ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आवाज कमी आहे, आवाज कमी आहे, आवाज कमी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ परम पूज्य भगवान बाबा, परम पूज्य भीमसिंह महाराज, परम पूज्य भक्तराज महाराज. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. श्री ज्ञानेशो भगवान विष्णु
निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आनंदकंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतात की ज्ञानोबा, आता या स्तवन करण्याची काही आवश्यकता नाही. आपला जो ग्रंथार्थ आहे, मूळ गीतेचा जो अर्थ आहे तो आता सांगा. कारण श्रोतेगण काय झाले तर उत्सुक झालेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी विशेष रीतीनं आनंद निर्माण होईल अशा प्रकारे हे सांगा. ज्ञानोबाराय संतुष्ट झाले. माईक थोडा आवाज कमी करा. माईक. ज्ञानोबाराय संतुष्ट झालेले आहेत. सांगतात, महाराज मी फक्त या तुमच्या आज्ञेचीच वाट बघत होतो आणि आता मी अशा पद्धतीने हे सर्व सांगणार आहे की या गीतेच्या श्लोकातला एक कोर एक शब्द सुद्धा सोडणार नाही. पूर्णतः याचा विस्तार करणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकाराला यांना सजवणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रस यामध्ये मी निर्माण करणार आहे. पण हे सगळं जे काही घडेल ते तुमच्या कृपाप्रसादामुळे घडणार आहे. तुम्ही मला ज्या वेळेला आशीर्वाद दिला की तुम्ही ग्रंथ सांगा, तर त्या कृपेच्या शक्तीनं मी हे सांगणार आहे. मी स्वतः हे करेल असं मी मुळीच म्हणत नाही, होऊ शकत नाही. सद्गुरूंच्या कृपेनं या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मागे 13 अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये जो विषय आलेला आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला संपूर्ण सांगतायत की क्षेत्रज्ञ संयोगानं हे जगत कसं निर्माण होतं हे सांगितलेलं आहे. आणि जीवो ब्रह्मैवना पराहा, पण अज्ञानामध्ये ज्यावेळेला हा जीवात्मा फसून जातो, अज्ञानेनावृतम ज्ञानम, अज्ञानेनावृतम ज्ञानम, अज्ञानानं स्वतःला संकुचित मानू लागला. मी एक अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. अशा रीतीनं हा गुणाच्या संघामध्ये आला आणि मग आत्मा गुणसंगे संसारिया, गुणाच्या संघामध्ये आलं की मग त्याला या संसाराच्या चक्रामध्ये फिरावं लागतं. सत्वगुण वाढला तर चांगल्या योनीत जातो, रजोगुणानं मध्यम योनी आहे आणि तमोगुणाने अधोगती प्राप्त होते. अशा प्रकारे हे सगळं प्रकृतीच्या आसक्तीनं सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात. पण हे सगळे प्रश्न या 14व्या अध्यायामध्ये सुटणार आहे की गुण काय आहे, गुण किती आहेत आणि या ठिकाणी ते आपल्याला बंधनामध्ये कशा पद्धतीने आणतात आणि गुणाच्या बंधनातून कोण मुक्त झालेला आहे, गुणातीत असा जो पुरुष आहे तो कोण आहे, त्याचंही वर्णन करून आम्हाला सांगा. गुणते कैसे किती बांधिती कवने रीती, तरी गुणातीती चिन्हे काही, या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. त्यावेळेला अर्जुन अत्यंत उत्सुक झालेले आहेत. भगवान सांगतात की हे श्रवण करण्याकरता तुमची अवधानाची जी सेना आहे ती एकदा एकत्रित करा. म्हणजे एकाग्रता फार महत्त्वाची. अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे. हो, काल आपण बघितलं होतं की हे ज्ञान प्राप्त करण्याकरता मन माणसाचं एकाग्र असावं लागतं. त्याच्यामध्ये जे विक्षेप होता कामा नये. मन विक्षेप हे जे आहे महाराज, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. एका ठिकाणी स्थिर राहून ज्याचं चित्त राहत नाही त्यांना या गोष्टी काय करणार. चित्त स्थिर असावं लागतं.
म्हणून हे सगळं एकाग्रता साधा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आम्ही मागा तुझं बहुती या गोष्टी मागे सांगितल्या नाही असं नाही. ज्ञान काही आम्ही सांगितलं नाही का, हे सांगितलेलं आहे, पण तरी अजूनही प्रतीती कुशीनं निघे. शब्दाच्या अंगानं आम्ही सांगितलं, तुम्ही श्रवण केलं, पण जी अनुभूतीची कुशी प्राप्त व्हायला पाहिजे ती काही तुम्हाला प्राप्त झाली. म्हणजे कुशी म्हणजे पोट, अनुभवाच्या पोटामध्ये ते उतरलेलं नाही. म्हणजे ही गोष्ट जोपर्यंत आपल्या अनुभवामध्ये येत नाही तोपर्यंत ते वर शब्द राहतात. आणि शब्दज्ञानानं शब्दविषयक आवरण जातं, ब्रह्मविषयक आवरण जात नाही. शब्दज्ञानानं कोणी आपल्याला एखादा सांगणारा नुसता शब्दज्ञानी असला तर फार झालं तर लोक त्याला विद्वान म्हणतील, वाक्चातुर्य म्हणतील, शब्दप्रभू म्हणतील. परंतु अनुभूती येत नाही तोपर्यंत त्याचा काय फायदा आहे. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोण. जे संतांनी याची अनुभूती घेतलेली, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये अनुभूती आलेली, अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. ज्ञानोबरांची अनुभूती घेतलेली आहे. सर्व जी संत मालिका आहे त्यांनी त्याची अनुभूती घेतली. भगवान सांगतात हे तुमच्या अनुभवामध्ये अजून उतरलेलं पूर्ण दिसत नाही, म्हणून मी तुला पुरा या ठिकाणी सांगतो. म्हणून श्री भगवान वाच परम भूय प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धिमतो गता. परम भूय प्रोक्षामी, प्रोक्षामी म्हणजे अनुभव, या ठिकाणी ऐक. ते ज्ञान मी तुला पुन्हा सांगणार आहे. ते ज्ञान कसं आहे, ज्ञानानाम ज्ञानम उत्तमम, सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे. या जगतामध्ये लाखो ज्ञान आहेत, लाखो प्रकारचे ज्ञान आहे, पण त्या सगळ्या ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान हे आहे, जे आत्मज्ञान आहे. यज्ञात्वा मुने सर्वे, आणि या ज्ञानाला जाणून अनुभूती घेऊन सर्व मुनी काय झाले, परमगतीला प्राप्त झाले. यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धिमितो गताः, त्याला परमसिद्धीचा लाभ झाला. आत्मलाभ होणं ही खरं परमसिद्धी आहे. अशा अलीकडच्या रिद्धी सिद्धी प्रसन्न करतात माणसं, पण त्या खऱ्या अर्थानं सिद्धी नसून असिद्धी शेवटी त्या असिद्धीमध्ये जमा होतात. त्याचा काही फारसा उपयोग होतो असं काही नाही. रिद्धी सिद्धी माणसं मिळवतात. रिद्धी सिद्धीचं प्रकरण भागवतामध्ये आलेलं आहे. रिद्धी सिद्धीच्या बाबतीमध्ये आणि हे अष्टमहासिद्धीचं वर्णन आलेलं आहे. आणि महिमा, गरिमा, प्राप्तव्य, प्राकाम्य, ईशत्व, वशत्व अशा प्रामुख्यानं 8 महासिद्धी आहेत. आणि त्या सिद्धी प्राप्त होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना असतात. त्या सिद्धीमध्ये कधी माणसाला छोटं होता येतं, कधी मोठं होता येतं, कोणाच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या जातात. त्या सिद्धीमध्ये एखादा मनुष्य आपल्याजवळ येऊन बसला की त्याचं नाव सांगता येतं, त्याच्या वडिलाचं नाव सांगता येतं, त्याच्या काय काय जीवनातले सुखदुःख काय आहे ते कळतं. रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर या गोष्टी कळतात. त्याच्यावर काही उपाय वगैरे सांगता येतात. पण त्या उपायानं काही ह्या सगळ्या गोष्टी थांबतात का सांगा. संसारातलं एखादं जर दुःख आपल्याकडे असलं, त्याच्यावर उपाय सांगितला म्हणजे काय, त्याचे काही पूर्ण संपून जातो का तो दुःखाचा. सारखंच आहे. संसार म्हणजे समस्या. समस्या हे त्याचं दुसरं नाव आहे. कशाचं? संसारात सगळ्या समस्या असतात. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली म्हणजे आपण लगेच त्याला कृतकृत्यस्य भारत समजत असतो. असं काहीच नसतं. सारखं हे चालूच असतं. म्हणून त्या सिद्धी प्राप्त होऊनही ते शेवटी असिद्धीच होऊन जातात. कोण एखादी गोष्ट प्राप्त होऊन संतुष्ट झालेलं आहे सांगा. एक सारी तत्व पुढे उभे एक. एखादी गोष्ट मागं नाही सरली तर लगेच दुसरी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी असे वाटतं. अनेक जीवनामध्ये
मग असे रिद्धी सिद्धी संपन्न असलेले माणसं सांगत असतात की असं आहे तसं आहे, हे होणार आहे, तुमच्या जीवनात अमुक आहे, एक असा योग आला होता, तसा योग आला होता, आणि तो मनुष्य खुश होऊन जातो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, असं माणूस म्हणत असतो. त्याला एक प्रकारची प्रसन्नता वाटत असते की आपल्याला आपण न सांगता हे सगळं ओळखलं आणि त्याच्यावर काही गोष्टी सांगितल्या, पुन्हा असं असं करा, तसं करा. पण एकही मनुष्य पूर्णपणे त्या ठिकाणी सुखी होऊ शकत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. म्हणून सिद्धी वगैरे सांगू नये, भूत भविष्य वर्तमान सांगू नये. तुकोबाराय सांगतात, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, हे तो भाग्यहीन याची जोडी. तुकोबारायचं प्रमाण भूतकाळातल्या गोष्टी, भविष्यकाळात काय होणार आहे, वर्तमान काळात काय चाललेलं आहे, अशा ज्या गोष्टी सांगायच्या त्या समाजापुढे सांगू नये. आणि लोकांनी ते तशा गोष्टी ज्या आहेत त्या दाखवू पण नाही. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण चिंतू नये. माणसाने हात दाखवून अवलक्षण चिंतू नये. कधी कोणाला हात दाखवण्याची गरज नाही. फक्त ह्या हातानं चांगलं काम करा इतकंच विचार करायचा. कुणासमोरही आपला असा हात करू नये. समोरच करावा लागतो ना हा साधा. आपला हात जोपर्यंत असा आहे तोपर्यंतच जगायचं माणसाने. ज्याच्याच एखाद्याच्या समोर असं करायची पाळी आली, मग ते कशासाठी का होईना, काही मागण्यासाठी असो का भविष्य दाखवण्यासाठी असो. आपल्या जीवनातलं काय भूत भविष्य वर्तमान काळ ऐकून घ्यायचं सांगा तुम्ही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सिद्धीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत. नाथ महाराज सांगतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजा हंसे पाणी काही. याच्यामध्ये माणसं गुंतून गेलेले आहेत आणि खूप टक्केवारी वाढलेली लोकांची याच्यामध्ये. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनातलं भाकीत आपल्याला कळालं पाहिजे, असं माणसाला वाटत असतं. कितीतरी मोठे मोठे ॲडव्हर्टाईज येतात पेपरला की तुमच्या जीवनामध्ये विवाह योग, तुमचे अनेक प्रकारचे संकट कसे निवारण होतील, वास्तुशास्त्रात काही दोष आहे का, पितृदोष आहे का, अनेक प्रकारचे खडे, असे पेपरला ॲडव्हर्टाईज असतात त्यांच्या, त्या लोकांच्या भविष्यकारांचे. त्यांचे फोटो वगैरे असतात, त्यांचं ते राहणीमान वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात दाखवल्या जातात. खूप फीस असते त्यांची, 1000, 2000, 5000. पण जे पैसेवाले लोक आहेत तिथं जाऊन खेळतातच. तिथं जाऊनच खेळतात, दाखवतात, देतात 1000, 2000, 5000 भविष्य ऐकून येतात. काल मी इकडे कीर्तनाला गेलो होतो, इकडे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात. त्यांनी मला कीर्तन झाल्यानंतर हे श्रीफळ दिलं आणि सांगितलं, महाराज आशीर्वाद राहू द्या. म्हणलं आता काय गरज आहे आशीर्वादाची, सगळं भरपूर आहे ना, सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणामध्ये. आता तुम्हाला परत आशीर्वादाची काय गरज आहे. उलट आहे ते कमी करा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. जे वाढलेलं खूप आहे ते कमी करा उलट. पण माणसाला वाढलेलं असून सुद्धा पुन्हा वाढवावंच वाटतं. त्याच्यासाठी आशीर्वाद पाहिजे. कुठे खेड्याला गेलं तर लोक म्हणतात आमच्या शेतीत चला, तुमचं पाय लागू दे, असं लोक म्हणतात. आमच्या स्वतःच्या शेतीत मी किती वेळेला फिरलेलो तर त्याच्यानं काही झालं नाही. याच्या शेतीत काय होणार आहे, याच्या शेतीत काय होणार आहे. असे लोक बोलत असतात. हो, असे लोक बोलत असतात. हो, मी एकदा आमच्या शेतात येडा मारला, दुसऱ्या दिवशी इतका पाऊस झाला सगळी बाजरी पडली. काय होतं त्याच्याने. पण हे जे माणसाचे असतात हे सगळं माणसाच्या डोक्यातूनच जात नाही ह्या गोष्टी, की भूत भविष्य वगैरे. त्याला खऱ्या अर्थानं सिद्धी म्हणत नाही. साधू संत त्याला सिद्धी मानत नाही. आणि ती गोष्ट जीवनामध्ये माणसाने दाखवायला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये आनंदी व्हायला नाही पाहिजे. एखाद्याने भाकीत सांगितलं म्हणजे फार मोठे आहेत असं काही आपण तसं मानायचं नाही. आणि त्या अर्थाने जीवन आनंदी मानून घ्यायचं नाही. फक्त एवढंच आहे की चांगले कर्म करा. आपल्या हातापायामध्ये शक्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जेवढी शक्ती भगवंतानं आपल्याला दिलेली, मग ते मनोबल असो, आर्थिक बल असो, शारीरिक बल असो, चांगल्या कामाकरता, परोपकाराकरता ते वापरा. यापेक्षा कुठेही हात दाखवायचे नाही, कुठेही भाकीत मानून घ्यायचं नाही. या ठिकाणी झाले परम सिद्धिमितो गताः यज्ञात्वा मुने सर्वे. हे सर्व मुनी लोक या ज्ञानानं परमसिद्धीला प्राप्त झाले. परमसिद्धी म्हणजे ब्राह्मी अवस्था.
ब्रह्मरूप होणे ही खरी सिद्धी आहे. अलीकडच्या ज्या ज्या आपण सिद्धी मानतो, या अष्टमहासिद्धीचे जे नाव घेतले त्या शेवटी असिद्धीतच जमा झाल्या ना, असिद्धीत जमा झाल्या. थोडं लोकांना आश्चर्य वाटत असतं हे असं केल्यानंतर, आश्चर्य वाटतं. प्रातस्मरणीय भगवान बाबा त्या विहिरीमध्ये जे पाणी राहायचं ना, त्याच्यावर पाण्यावर आसन टाकायचं, त्याच्यावर मांडी घालून बसत होते, ज्ञानेश्वरी वाचायची पाण्यावर. त्यांच्या फोटो पण आहेत तसे की ते त्याच्यावर हे करायचे, श्वासाची गती त्या ठिकाणी रोखून मांडी घालून बसायचे, ज्ञानेश्वरी वाचत होते. ही एक सिद्धीच आहे. त्यांना सुद्धा अष्टमहासिद्धी वळंगतीद्वारे, भगवान बाबांच्या सुद्धा आसपास महासिद्धी होत्या. जिथे जिथे भगवान बाबा गेले तिथे त्यांना काहीच कमी नव्हतं, कोणत्याच गोष्टीचं कमी नव्हतं. अत्यंत वैभवशाली असं काम होतं. यांच्या मागे सिद्धी असतातच, जिथे संतत्व आहे तिथे सिद्धी असतातच, पण ते संत त्यांना विचारत नाही. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी नवदती दुरी दवडिता, ते तिथंच असतात, ते कुठंच जात नाही, कुठंच जात नाही. आणि एका माणसाने अष्टमहासिद्धीची उपासना केली, एवढ्या वेळा त्याच्या मूर्ती घेतल्या, त्याची पूजा करायचा, मला या सिद्धी माझ्याकडे टिकून राहिल्या पाहिजे, त्याच्याने समाजाला मला त्या ठिकाणी आकर्षित करता येईल, असं तसं तो उपासना करायचा. एक डब्बा केला होता त्याने, चंदनाच्या लाकडाचा डब्बा केला, त्याच्यात त्या सिद्धीच्या मूर्त्या होत्या. रोज स्नान घालायचं, त्याचं नामस्मरण करायचं, त्याचं जप करायचा. आणि एके दिवशी पैठणला गेला, पैठणला गेला तर नाथांकडे गेला, तर नाथांनी सांगितलं जेवायला या आमच्याकडे. नाथांच्याकडे रोज पुरणपोळी होत होती, कोणी आलं तर नाथ महाराज सांगायचे या जेवायला. गिरिजाबाई एवढ्या चांगल्या होत्या, कधीच असं म्हणत नव्हतं की इतक्या लोकांना कम बोलून, यांना का सांगितलं आणि त्यांना का सांगितलं. भरपूर प्रमाणामध्ये सेवा असायची. त्यांनी सांगितलं तुम्ही स्नान करून या जेवायला. तो म्हणला हो माझी ते रिद्धी सिद्धीची उपासना असते, म्हणजे ते झाल्याशिवाय मी तर काही जेवण करत नाही. बरं काही हरकत नाही, म्हणजे तुमची उपासना करून या, तोपर्यंत मी थांबतो. गंगेवर गेले, स्नान केलं, आणि जसा तो डब्बा उघडला त्याच्यात एकही मूर्ती नाही. 8 मूर्ती होत्या, अष्टमहासिद्धी होत्या, अनिमा गरिमा लघिमा सगळ्या होत्या. अरे बापरे, म्हणजे डब्बा उघडला गेला नाही, काही नाही, चोरी गेले काय? चोरी गेले म्हणलं तर डब्बा चोरी जायला पाहिजे ना. नेमकं काय झालं? तो बेचैन झाला, आता कसं काय पूजा करावं, काय करावं, कसं बसं त्याने ते गुंडाळलं आणि नाथांच्याकडे आलं. तर नाथांच्या दरबारामध्ये दरवाजामध्ये दोघीजणी झाडू काढत होते. यांनी ओळखलं हे तर माझ्याच सिद्धी आहेत म्हणले, स्त्री रूपामध्ये इथे झाडू काढतात. म्हणले तुम्हाला मी तिथंच शोधतोय, म्हणले तुम्ही इकडं कसं काय? म्हणले तसं तुम्ही आम्हाला खूप आग्रह करू करू बोलवता, पण इकडं आम्हाला बिना बोलवताच यावं लागतं. इकडं संतांच्या दरबारामध्ये आम्हाला काही बोलवण्याची गरज नाही. सगळ्या अष्टमहासिद्धी, कोणी झाडू काढतायत, कोणी त्या ठिकाणी रांगोळ्या काढतायत, असं सगळ्या घरातले कामं करत होते. कोणी पाणी भरतायत, कोणी कपडे धुतायत. मग अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे साधूकडे सिद्धी असतात, पण ते सिद्धीमध्ये फसत नाही, आणि सिद्धीच्याद्वारे दुसऱ्याला कोणाला त्या ठिकाणी ते सांगतही नाही. अशा प्रकारची ही गोष्ट आहे. ही खऱ्यात सर्वात श्रेष्ठ सिद्धी आहे. सर्वे पराम सिद्धिमितो गताहा. मुनी लोकांनी हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान प्राप्त करून परमसिद्धीला प्राप्त झाले, परमात्मरूप झाले. म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रती, पर म्हणून श्रुती डहारिले जे. म्हणून हे अर्जुना, तुला या ठिकाणी मी परत ही गोष्ट सांगतोय, ही ज्ञानाची गोष्ट. या ठिकाणी या ज्ञानाला पर म्हणून श्रुती डहारिले जे. पर म्हणजे श्रेष्ठ, पर म्हणजे श्रेष्ठ या ठिकाणी. आणि पुढच्या ओळीमध्ये एक पर शब्द येणार आहे, त्या पर म्हणजे दूरचा. कारण काही एक शब्द जरी असला तर तो शब्द जर 2 ठिकाणी वापरला गेला तर त्याचे अर्थ बदलतात, त्याचे अर्थ बदलतात. अमुक अमुक भाऊराव दवाखान्यात गेले आणि दवाखान्यातच गेले. शब्द तोच आहे, गेलेच शब्द आहे, पण एका गेलेचा अर्थ वेगळा आहे आणि एका गेलेचा अर्थ मेले. म्हणजे शब्द गेले पण त्याचा अर्थ काय झाला? मेले. तसं 2 शब्द सारखे, पर शब्द 2 वेळेला आलेला आहे पुढच्या ओळीमध्ये, पण एका पर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, अत्यंत उत्तम. दुसऱ्या
पर शब्दाचा अर्थ आहे पलीकडे, पलीकडच्या, अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं की पर म्हणून श्रुती डहारिले, जे श्रुतीने त्या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ म्हणून डहारिले म्हणजे ज्याचं वर्णन केलंय त्या ज्ञानाचं, अशा प्रकारचं हे ज्ञान मी तुला सांगणार आहे अर्जुना. एरवी ज्ञान हे आपले परिपर ऐसे निजाले, जे आवडवून घेतले भवस्वर्ग अधिक. एरवी हे जे ज्ञान आहे ते आपलं खऱ्या जीवनामध्ये ते आपल्याला मिळवायचंच आहे, त्याच्यासाठीच मानव शरीर आपल्याला मिळालेलं आहे. या ठिकाणी त्याच्याशिवाय आपली सार्थकता नाही. मनुष्य शरीरामध्ये आलं तर हे ज्ञान मिळवायलाच पाहिजे, आणि याच्याशिवाय त्या मनुष्य शरीराला महत्त्वच काय सांगा तुम्ही. आपलंच आहे ते, पण पर झालं म्हणजे दुसरीकडे झालं, दुसरीकडे गेले, पलीकडे गेलं. का गेलं? जे आवडवून घेतले भवस्वर्ग अधिक. मग आपल्याला त्या ज्ञानाची आवड नाही, आपण भव आणि स्वर्ग याच्यात फसून गेलो. भव म्हणजे संसारातले भोग आणि स्वर्गातले भोग. आपण ज्ञान इकडं वापरलं, आपल्याला डोकं नाही असं थोडं ते, पण आपल्या डोक्यात हे खोके भरले ना, हे संसाराचे, त्या डोक्याचा आपण सदुपयोग कुठं करतो? आपल्याला हे ज्ञान प्राप्त व्हावं, आत्मज्ञान प्राप्त व्हावं, याच्यासाठी कुठं तळमळ आहे? आपण दोन कारणासाठी त्या ज्ञानाचा वापर केलेला आहे. भवस्वर्ग अधिक. भव म्हणजे संसारातल्या गोष्टी, संसारातले काम करायचे. काम करा, हो, कुठे व्यापार करा, कुठे शेती करा, कुठे नोकरी करा, पैसा मिळवा बस. हो, पैसा मिळवा, काही करू नका, राम नाही, श्याम नाही, काही नाही, काही नाही. पैसा मिळवायचा आहे कोणत्याही माध्यमातून. खरे खोटे कसे बी कामं करायचे, पैसा उभा करायचा आणि पैशानं भोग उभे करायचे. बंगला बांधायचा, त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या सुखसोयी करायच्या. याच्यातच आपलं सगळं ज्ञान चाललेलं आहे, सगळं आयुष्य त्याच्यातच चाललेलं आहे. त्या ज्ञानाचा विषय दुसरा आहे, ज्ञान नाही असं नाही, त्या ज्ञानाचा विषय संसार बनवून टाकला आपण. सांगा तुम्ही किती टक्के लोक त्याच्यातच गुंतलेले, कितीतरी टक्के लोक याच्यातच गुंतलेले. जागा घ्या, बांधकाम करा, गाडी घ्या, सोनं नाणं घ्या, कपडे लत्ते घ्या, थोडीफार सुट्टी मिळाली दिवाळीचं तर गाड्या काढून फिरा कुणकडे. थोडी थोडी सुट्टी मिळाली तर कुणकडे जायचं. उगाचच एखाद्याला एखादा आंधळ जसं कुणकडे बी पळावं, त्याप्रमाणे माणसं उठले सुटले सुट्टीचा कुठे जातात, कुणकडे जातात, म्हणजे एन्जॉय एन्जॉय. आले फिरून भटकून 5-25 हजाराचा चोराड करून आले. काय भेटलं? काही नाही, काही भेटलं नाही, नुसतं पैशाचा चोराडा झाला. काय त्याच्यात रे सांगा तुम्ही? अशा प्रकारची स्थिती आहे. ते गाडगे बाबांनी सांगितलं, जत्रा में फतरान तीरथ में पानी, दुनिया भई दिवानी सब पैसों की दुल्हनी. ते गाडगे बाबा सांगायचे. हे सगळं माणसाचं अज्ञानपणाच आहे. इकडे तिकडे भटकून घ्यायचं, त्याच्यातच माणसाचं जीवन चाललेलं आहे. संसाराचं वैभव उभा करा, हे सगळं करा, आणि हळूहळू कधी आपल्या हातातून मालकी हक्क सुटला हे त्यांना कळत नाही. हां, बरोबर आहे. संसाराच्या याच्यामध्ये पुढे देव आठवतो, कोणी नाही रे कुणाचे, शेवटी एकलं जायचं माणसाला. नाही देहाचा भरोसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. याचा काय भरोसा आहे? याच्यात माणसं गुंतून गेले, इथल्या सगळ्या भोगामध्ये आयुष्याची बर्बादी झाली. आणि नंतर काही लोकांच्या डोक्यात आलं की स्वर्गात जास्त भारी भोग आहेत, तर यज्ञात गुंतून गेले. म्हणजे आपलंच ज्ञान आहे, आपण मिळवायलाच पाहिजे, पण त्याच्याकडे आपली बुद्धीच जात नाही. का? तर भवस्वर्गामध्ये गुंतून गेलं. जे आवडवून घेतले भवस्वर्ग अधिक, त्याची आवड आपल्याला जास्त लागली, जास्ती. ज्याप्रमाणे डुकराला कशाची आवड लागते? शुक्राची विष्ठा माने सावकाश. डुकराला काय गुलाबजामुन आवडतात का? डुकराची आवड विष्ठा आहे. त्याप्रमाणे ज्याच्या मनातच संसार भरलेला आहे, तो कशाला इकडे येणार, कशाला संतांच्या संगतीत बसणार, कशाला ग्रंथ बघणार, आणि कशाला ते ज्ञान ग्रहण करणार. अशा प्रकारे त्यांची आवडच नाही त्या गोष्टीमध्ये. आगा याची कारणे ते हे उत्तम सर्वापरी मी म्हणे, जे वन्ये तृणे एरी ज्ञाने.
याच्याकरता हे अर्जुना मी या ज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला उत्तम एवढ्याकरता म्हणतो की हे ब्रह्मज्ञान अग्नीसारखं आहे आणि इतर जगातले सगळे ज्ञान गवताच्या काळीसारखे, वाळलेल्या गवतासारखे. वाळलेल्या गवताला जर काडी लावून दिली तर राखुंडी होऊन जाते त्याची. तसं हे ज्ञान जे आहे ना तुमच्या संसाराला काडी लावून देणार आहे, म्हणजे तुमचं सगळा संसार पेटून जाईल, त्याची राखांगोळी होऊन जाईल. म्हणजे अरे बापरे, म्हणजे तर बेकार झालं. काही लोकांना वाटेल हे असं कसं काय, आणि आम्ही त्याच्याकरता एवढी मरमर करायची आणि तुम्ही तर आम्हाला इथं काही पण सांगायला लागले, असं कोणाला वाटेल. त्याचा अर्थ असा आहे की हे जे ज्ञान आहे त्या संसारातली एकही गोष्ट तुमच्या चित्तात ठेवत नाही, तुम्हाला मुक्त करणारं हे ज्ञान आहे. कारण प्रपंचातली कोणताही विषय आपल्या डोक्यात असला तर तो जन्माला कारणीभूत होतो. कोणताही विषय डोक्यात राहू द्या, तुम्हाला जन्म घ्यावाच लागतो. आगा कर्मे जे उरावे ते ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का. तुम्हाला पुन्हा जन्माला यावंच लागतं. झाले अंगे हरी रूप, जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. असं हे जे संसार आहे एवढा त्याग करून गेलेला हा भरत राजा, आणि त्यात थोड्या हरण्याच्या पिल्लात मन राहील की जो भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी गेला. मोठ्या राज्यावर ज्याने पाणी सोडून दिलं, सगळ्या सुखावर पाणी सोडलं, अरण्यात गेला आणि तिथं पिल्लात मन राहील. आणि आपण तर पिल्लातच आहेत, आपण तर पिल्लाला सोडायला तयार नाही. माझं पोरग, माझा नातू, माझी नात, माझा अमुक, माझं तमुक, हे सगळं आपण त्याच्यातच आहोत. मग याच्यात मनुष्य गुरफडून जातो. या ठिकाणी हे जे ब्रह्मज्ञान आहे हे इतकं श्रेष्ठ आहे, अग्नीसारखं आहे, आणि बाकीचे जे सगळे ज्ञान आहे ते गवताच्या काळीसारखे. या ज्ञानानं सगळ्या गोष्टी जळून जातात, मनुष्य मुक्त होतो. जे भवस्वर्गा ते जाणती, यागची चांग म्हणती, पारखी पुढियाथी भेदी जाया. आणि हे जे आहे ना हे मृत्यू स्वर्गांना जाणणारं ज्ञान आहे. या मृत्यूलोकातलं ज्ञान आणि स्वर्ग प्राप्त करून घेण्याचं ज्ञान, भवस्वर्गा ते जाणती, हे ज्ञान फक्त भव म्हणजे संसारातल्या गोष्टीचं ज्ञान, आणि स्वर्गाला प्राप्त करून घेण्याचं ज्ञान म्हणजे यज्ञ याग. यागची चांग म्हणती, याग म्हणजे मोठे मोठे यज्ञ करा, पुण्य संपादन करा, स्वर्गामध्ये जा, स्वर्गातले भोग भोगा. तिथे काय चिंतामणीच्या सडका असतील त्या पहा, त्या ऐरावतावर बसा, उच्चेश्रवा घोडा आहे, तिथे कल्पवृक्ष आहे, अप्सरा आहे, अमृत प्यायला आहे, अनेक गोष्टी आहेत त्या तिथल्या भोगायच्या. आणि मग त्यांच्यामध्ये भेदज्ञान निर्माण होतं. भेदज्ञान, सांसारिक ज्ञान म्हणजे भेदज्ञान आहे. जडाजडातला भेद, त्याच्यात मन फसून जातं. जीव जडातला भेद आहे, जीवजीवातला भेद आहे. जीवजीवात आपण भेद करतोच ना. सगळ्याला पाहून कुठे आपल्या मनात सारखेपण आहे. एक हा आला तर त्याच्याविषयी वेगळी भावना, दुसरा आला तर त्याच्याविषयी वेगळी भावना. जीवाजीवात सुद्धा भेदच आहे ना आपला. सगळे कुठं आपल्याला सारखे वाटतात. दिवाळी सणाला जर सगळे काही पाहुणे आले तर सगळे पाहुणे आपल्याला सारखे कुठं वाटतात. एकाच्या विषयी एक भाव, एकाच्या विषयी एक भाव, हे सगळं संसारातलंच हे सगळं ज्ञान आहे. जीव ईश्वरातला भेद, ईश्वर जडातला भेद, हे सगळ्या गोष्टी भेदात. आणि भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि अभेद, भेद आहे म्हणून अभेदाला किंमत आहे. म्हणजे अभेदाच्या बाबतीत बोलायचं, नाहीतर भेद नसला तर अभेद हा शब्द सुद्धा बोलण्याची आवश्यकता राहत नाही. काय असं
आपल्याला विष्णुमय जग केव्हा दिसणार आहे? ज्या वेळेला हे ज्ञान मिळेल, जे ब्रह्मज्ञान आहे हे ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला विष्णुमय जग होईल ना, नाहीतर भेदच आहे सगळं. असं काहीच माणसाला जे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत सगळ्या सृष्टीमध्ये तुम्हाला भेदाची प्रतीती येईल, अभेद तत्व हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात पारखी पुढी आठी भेदी जया. त्यांची हीच भेदबुद्धी त्या ठिकाणी असते. ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैसा वातोर मे गगने गिजती अंती. ती आघवीची ज्ञाने, या ब्रह्मज्ञानानं सगळे संसारातले ज्ञान स्वप्नासारखे करून टाकले. स्वप्न खोटं का खरं सांगा? स्वप्न हे मिथ्या आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल. स्वप्न जसं माणसाला दिसत असतं, डोळा उघडला की संपलं. मग कधी चांगले स्वप्न पडतात, काही वाईट स्वप्न पडतात. काही माणसाला वाईट स्वप्न पडतात. म्हणतात काही लोक आम्हाला सांगतात महाराज लईच वाईट स्वप्न पडायला लागले, कुठे सापच दिसते जास्त कोणाला स्वप्नामध्ये, कोणाला काही असे दिसत राहतात. तर कधी कधी माणसाला भीतीदायक सुद्धा स्वप्न पडतात, कधी आनंद देणारे स्वप्न पडतात, कधी एखाद्याला अचानक धनलाभ होतो स्वप्नामध्ये. पण ते डोळे उघडले की संपलं, जाग आली की संपलं. त्याप्रमाणे या ज्ञानानं सगळं जगत स्वप्नमय होऊन स्वप्नवत होऊन जाईल. या ज्ञानानं ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने. या ब्रह्मांडात जेवढी काही ज्ञाने, या ज्ञानानं सगळे स्वप्नवत होऊन जातात. सगळ्या ज्ञानाचा हा राजा आहे, श्रेष्ठ आहे. 9व्या अध्यायात पण आपण सांगितलं राजविद्या कर्तुम अव्ययम. 8 अंगानं त्याचं वर्णन केलं त्या ज्ञानाचं. राजविद्या, राजगुह्य, पवित्र, उत्तमम, प्रत्यक्षावगम, धर्म्यम, सुसुखम, किती वर्णन केलं त्याचं. असं हे ज्ञान आहे. या ज्ञानाने सगळी ज्ञान स्वप्नवत होतात. जैसा वातो मी गगने गिजती अंती. कितीही वाहटी तुम्ही होऊ द्या, वाहट काय म्हणतो त्याला, वाळूट काय म्हणता तुम्ही, वावटळ, जोराने वारा सुटला की सगळे धूळ बिळ या ठिकाणी तुमचे कागदे बिगदे काड्या बिड्या अशा आकाशात उडतात. पण शेवटी ते आकाशामध्ये सामावून जातात. थोड्या वेळाने ते आपोआप स्थिर होऊन जातं, संपून जातात. आकाशामध्ये त्या सगळ्या लुप्त होऊन जातात. त्याप्रमाणे जेवढे ब्रह्मांडातले सगळे ज्ञान आहेत ते सगळे या ज्ञानामध्ये काय होऊन जातात, लुप्त होऊन जातात. त्याचं वेगळ्या अंगानं त्याचं काहीच तेज राहत नाही. आणखी दृष्टांत माऊलीनं का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रळयांबु माझे नदी नद. या ओळीमध्ये 2 दृष्टांत दिले. रश्मिराज म्हणजे सूर्य, त्याला रश्मिराज म्हटलेले. रश्मी म्हणजे किरण, रश्मी आहे ना, किरणांचा राज. हा रश्मिराज, हा सूर्योदय झाला म्हणजे चंद्र जसे फिक्क होऊन जातो. सूर्याच्या प्रखरतेच्यामध्ये चंद्र कधी कधी दिसतही नाही आपल्याला, आणि दिसला तरी तो रात्री जसा चमकतो तसे त्याची चमक एकदम फिक्की होऊन जाते. तसं या ब्रह्मज्ञानापुढे सगळ्या ज्ञान कसे होऊन जातात, फिक्के होऊन जातात. नाना प्रळयांबु माझे नदी नद. आणि प्रलय कालाच्या वेळेला जे पाण्याचा क्षोभ असतो त्याच्यामध्ये नद्या नाले नदे नाही तर सगळे फिक्के होऊन जातात. त्याच्यात किती पावर असतो हो. प्रलय काळाच्या वेळेला जे वर्षा होतो म्हणजे त्या ठिकाणी पाणी जिकडे तिकडे होऊन जातं, त्यावेळेला हे नदी नाले काय शिल्लक राहणार सांगा. तैसे येणे पाहल्या ज्ञानदात जायलया, म्हणून धनंजया उत्तम आहे. म्हणून अशा प्रकारची या ब्रह्मज्ञानाची दृष्टी, या दृष्टीनं जर आपण जगताकडे पाहायला लागलो तर सगळे ज्ञान लयाला जातात. ज्ञान जात जायला, कुठलेही ज्ञान आता त्याच्यासमोर शिल्लक राहिले नाही, संपून गेले, त्याचे तेज फिक्के पडले. प्रपंचामध्ये आपण मुरलेला आहोत म्हणून आपल्याला इतर ज्ञानाचं कौतुक वाटतं. एखादा कोणी फार मोठ्या हुद्द्यावर गेलं तर त्याच्या ज्ञानाचं कौतुक वाटतं. हे सगळं कौतुक कधी वाटतं माणसाला, जोपर्यंत आपण याच्यातच आहोत तोपर्यंत.
पण ब्रह्मज्ञानी माणसाला या कोणत्याच ज्ञानाचं कौतुक वाटत नाही, कारण ते त्याच्या ज्ञानासमोर सगळे फिक्के असतात, सगळे फिक्के असतात त्यांच्या ज्ञानासमोर. असं ते श्रेष्ठ ज्ञान आहे. म्हणून या धनंजया उत्तमे, म्हणून हे धनंजय आहे सगळ्या ज्ञानामध्ये उत्तम अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. आणि ही मुक्त अवस्था जी आहे ना ती अनादि आहे आणि ती आपलीच आहे. आपल्याला काही कुठून मुक्त व्हायचं नाही. मुक्तता ही आपला मूळचा विषयच आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपल्याला मुक्त होण्यासाठी मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जशी दिपे दिशे पाहता आपुली वस्तू. एखादी वस्तू हरवली आपली तर आपल्याला दिवा कंदील बॅटरी घेऊन अंधारात बघावं लागतं आणि मग आपण म्हणतो सापडली सापडली, पण कोणाची सापडली? आपलीच. आपलीच हरवली ना, आपली आपल्याला मिळाली. त्याप्रमाणे अज्ञानामुळं आपलं जे मूळ स्वरूप आहे ते आपण हरवलेलं आहे अज्ञानानं, आणि तेच या ज्ञानानं काय होतं आपल्याला स्पष्ट होतं. आपली जी अनुभूती आहे स्वस्वरूपाची जाण त्या ज्ञानानं होऊन जाते. म्हणून अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता, कुठून आणायचं नाहीये. हे जे ब्रह्मसुख हे कुठून आणायचं नाही, ते अवेलेबल आहे, आपल्यातच आहे. माझी मज दाविली निज वस्तू, सद्गुरु नायके कृपा मज केली, माझी मज दाविली निज वस्तू, माझे रूप मज दाखविले डोळा. असं आहे. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. आपलंच स्वरूप, आपली जी श्रेष्ठता आहे ते आपलंच आपल्याला मिळत असतं. म्हणून परमार्थामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती आहे. काही आणायचं नाही, कुठून काही मिळवायचं नाही, काही नाही, प्राप्ताचीच प्राप्ती. आपल्या स्वरूपाला जाणून घ्यायचं. जोपर्यंत अज्ञानाचं बंधन आहे तोपर्यंत ती गोष्ट झाकून राहते, झाकून राहते. पाणी स्वच्छ आहे हो, पण शेवाळ आहे ना, वर शेवाळ आलेलं आहे. शेवाळ बाजूला केलं की पाणी निर्मळचक आहे खालीमध्ये, पण शेवाळ काही बाजूला होत नाही, शेवाळ बाजूला होत नाही. त्याच्यासाठी हे सगळे साधना करावे लागतात, सद्गुरू करावे लागतात, त्यांना शरण जावं लागतं. नुसती माळ घातली म्हणजे काम झालं? माळ घातली आपले सांगायला लागले मी अमुक केलं तर तमुक केलं. अरे बाबा बेटा, अभी तो दिल्ली बहुत दूर है. ऐसी थोडी बात है, एक छोटे से काम से थोडी होता. एखादा माणूस गंध लावायला लागला, हरिपाठ बाजला, आपण लय भाग. अरे बाबा ती तू सध्या आता पहिल्या पायरीवर पाहिलेलं आहे. हे फार कठीण गोष्ट आहे. तुला त्याच्यासाठी अनेक गोष्टी जीवनामध्ये कराव्या लागतील. ती अनुभूती जोपर्यंत मिळत नाही, संसाराचा निराश होत नाही, तोपर्यंत तू संसारीच आहे, संसारीच आहे. कितीही जरी तुझं बाह्यांगानं वाढलेला असला परमार्थाच्या गोष्टी, तरी तू संसारीच आहे. जोपर्यंत देहासक्ती माणसाची जात नाही तोपर्यंत अवघे संसारी आहे. म्हणून देहाच्या निराशे पाविजया ठाया, माझी ऐशी काया जवन होय. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामाने, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. केवळ बडबड करून ही गोष्ट होत नाही, त्याची अनुभूती तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागेल. आणि ही मुक्तता आपलीच आहे, तो मोक्ष हाता येता येणे होय. आणि या ज्ञानानं हाताशी आपली वस्तू सापडते, आपलीच प्राप्ती आपल्याला होते. जयाची या प्रतीती विचारविरी समजती, नेदिजेची संस्कृती माथा उदवू. आणि याच ज्ञानाच्या अनुभूतीनं जे विचारवीर आहेत, जे शूरवीर आहेत, विचारवंत आहेत, ज्ञानी आहे, विवेकी आहेत, ते या संस्कृती म्हणजे जन्म मरण याचं डोकंच वर येऊ देत नाही, याला वर डोकं काढू देत नाही, एवढे ते विचार. म्हणून तर त्यांना शूर म्हटलेलं आहे. एकी केली हा तो फळी, ठाया बळी पावले, 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 ठाया बळी पावले. आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा शक्तिहीने, घाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा. आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा शक्तिहीने,
भाकुतेने करुणा, असे विचार शूर आहेत का? एकी केली हातोफळी, ते मर्द आहेत ना, पराक्रमी. हा काही शिळपटाचा थोडंच परमार्थ, पराक्रम लागतो याला. नाही तर असं थोडंच आहे, भोळा त्याचा भावन भोळा त्याचा देव. एक कीर्तनकार फार गमतीनं सांगतात ते तांबे महाराज, तुम्ही युट्यूबवर ऐकत, ते फार ॲक्टिंग करून सांगतात. हे असं भोळ्या भावाचा विषय नाही हा. त्यांचं बोलणं फार आहे, अरे हा लायक माणसाचा परमार्थ आहे, नालायकाचा नाही आहे. ते फार सुंदर सांगतात की इथे ते अधिकार असावा लागतो हातोफळी. जसं भीष्माचार्य आहेत, पराक्रमी आहेत, इच्छा मृत्यू होते, त्यांना माहिती आहे कधी देह ठेवायचा. हातात ते त्यांनी ते मिळवलेलं होतं. ते उत्तरायण लागलं नाही ना तर तोपर्यंत देह ठेवायचं नाही, हे त्यांच्या हातात होतं. आणि ते शरीराच्या बाणावर होते, तरी तितक्या काळापर्यंत शरीर ठेवलं, तेवढं ठेवलं. आणि कृष्ण भगवान स्वतः भेटायला आले. असे काही शूरवीर आहेत. पण त्या विचारशूर लोकांनी या जन्ममरणाचं डोकंच वर येऊ दिलं नाही. संस्कृती म्हणजे जन्ममरण. नेदिजीची संस्कृती माथा उधवू, याच्यामध्ये सुद्धा संस्कृती शब्द आलेला आहे. रामचरितमानसमध्ये सुद्धा, की संत संगतीमध्ये पुण्य मेनू मिलहीन संता, सतसंगती संस्कृती कर अंता. हे संस्कृती शब्द आले. सतसंगती संस्कृती कर अंता. संस्कृती म्हणजे जन्ममरण. मने मन घालून या मागे विश्रांती झाली अंगे, ते देही देहाजोगे होतीचे ना. मी काय करतात, हे सत्वगुणाचं जे मन आहे, मनामध्ये 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर सत्वगुणानं, सत्वगुणी रूपी मनानं रजोगुणी आणि तमोगुण बाजूला काढतात. रजोगुण तमोगुण बाजूला काढावा लागतो, सत्वगुणाचा आधार घेऊन काढावा लागतो. रजोगुणामध्ये माणसाला त्या ठिकाणी उद्धार होत नाही, रजोगुणी माणसाचा उद्धार होतो. जे भोगामध्ये गुंतलेले लोक आहेत ते रजोगुणी समाज आहे, तो त्यांचा उद्धार होतो. ते फक्त क्रिया करताना दिसतात, पारमार्थिक क्रिया करतात, बरेच उद्योग करत असतात ते असं दिसण्यासाठी, पण त्यांच्या मनातले भाव सगळे असतात मोठेपणाचे भाव असतात. ते रजोगुणी समाज, त्यांचा काही उद्धार होत नव्हतो. रजोगुणाने आणि तमोगुणाचा तर कधीच नाही होऊ शकत. मग सत्वगुणानं रजोगुणाला तमोगुणाला बाजू काढावं लागतो. म्हणे मने मन घालून या मागे, सत्वगुण रूपी मनानं रजोगुणी तमोगुणी मन असं मागे ढकलून द्यावं लागतं. तर दोघाच्या याच्यात अडकायचं नाही. आणि विश्रांती झाली या अंगे, मग ते खऱ्या विश्रांतीला प्राप्त होतात. सत्वगुणाचाही अहंकार टाकून देतात आणि मग खऱ्या विश्रांतीला प्राप्त होतात. मग ते देही देहाजोगे होतीचे ना. मग ते देहात असून सुद्धा देहधर्मानं ते लिप्त होत नाही. देहात जसं आपण त्या ठिकाणी अडकून जातो कुठेही मोहाच्या फाशामध्ये, ते त्या देहासारखे त्याच्यामध्ये अडकून जात नाही. त्या देहासारखे दृश्य, जड, परिच्छिन्न, विकार वगैरे याच्यात ते अडकलेले नसतात. अशा प्रकारचं ते होतात. मग ते देहाचे वेळे ओलांडून एकेचे वेळे संतकी कांटाळे माझे झाले. मग हे सगळं विचारशूर लोक जे आहेत ना, हे देहाचं जे काही भाव आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि देहासक्ती वगैरे, हे सगळे टाकून देतात. कारण देहबुद्धीच्या नराला सुख मिळत नाही. देहबुद्धीच्या नरा थोर दुःखाचा, त्या ठिकाणी दुःखाचा आडदरा आहे. देहबुद्धी आली, देहबुद्धीपाशी सुख अनुमात्र नाही देख, सुख मानिती ते महामूर्ख, दुःख जनक देहबुद्धी. देहबुद्धी ही दुःखजनक असते. म्हणून देहबुद्धी त्यांची सुटून जाते, ते ओलांडून जातात ते. आता मग ते देहाचे वेळे म्हणजे देहाचं जे काही या ठिकाणी मोठकुळ आहे, दुबळक काय म्हणायचं म्हणा, याला ओलांडून जातात. म्हणजे देहासक्तीमध्ये ते फसत नाही. एक एक संतुकी कांटाळे माझे झाले. कांटाळे म्हणजे वजन, भगवंताच्या तुल्य झाले. ते वजनाशी वजन म्हणजे भगवंताच्या तुल्य झाले. जसं तुकोबाराय भगवंताचे तुल्य झाले. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आता याच्यामध्ये तुकोबारायचं आणखी श्रेष्ठत्व सांगितले या आरतीमध्ये,
की तुकिता तुलसी ब्रह्म तुकाशी आले, तुका ब्रह्माशी आला नाही. ब्रह्म हे कसं बसत तुकाशी आलं, कसं बस म्हणजे तुकोबारा हे ते काय झाले, भगवंतापेक्षाही श्रेष्ठ झाले. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवणी अशा. म्हणजे अशा प्रकारे हे तुम्ही जर हे सगळा देहाच्या ठिकाणी असणारे जे सगळे आसक्तीचे दोर आहे ते ओलांडून जा, तोडून टाका ते दोर, तर मग भगवंताच्या सारखे तुम्ही होऊन जातात. संतुकी कांटाळे माझे झाले, असं या श्लोकावरचा हा भाव आहे. आणि ते त्यामध्ये खरे त्यांना परमसिद्धी प्राप्त होते. जो आपण श्लोक वाचला होता इदम कुठलं सुरुवातीचा मुने सर्वे हां परम भूये प्रोक्षामी. हे अर्जुना, हे ऐक बाबा, मी तुला हे सांगतो, हे सगळ्या ज्ञानात श्रेष्ठ ज्ञान आहे आणि सगळ्या मुनी लोकांनी जाणून ते परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. छोट्या मोठ्या सिद्धीमध्ये ते अडकले नाही. पण सिद्धीमध्ये अडकू नये हे आपण त्याच्यातला आपला मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. तर समाजाचा कल फार कठीण झालेला आहे. आता चांगल्या गोष्टी ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ लोक वाचत नाही आणि त्याच्यामुळं बाह्य अंगानं जास्त समाज वरवरच्याच गोष्टी जास्त त्यांना आवडतात. कुठेतरी जातील, काही तोडगे ताडगे काहीतरी करत बसतील, अशा प्रकारचे समाज भरकटत चाललेला आहे. त्याचं कारण काय, सद्ग्रंथापासून तो बाजूला व्हायला लागला. जे असे चांगले श्रेष्ठ ग्रंथ आहेत ते घरात ठेवत नाही, वाचन करत नाही आणि पुन्हा मग ऐकू काही गोष्टी. जसं ते धनगराचे मेंढरं असतात ना, धनगराचे मेंढरं तुम्ही पाहिलं का, 5-25 मेंढरं चालले आणि एखादं जर खड्डा असलं, एखादी मेंढी जर नुसती निसटली बी त्या खड्ड्यात पडली तर बाकीचे मेंढरं विचारत करीत नाही, धडा 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 उड्या टाकून द्यायचं. तुम्ही पाहिलं कधी? मी पाहिलेले आहेत मेंढरं. ते असं कुठेही टाकू, एखाद्या नदीत एखाद्या ओढ्यात कुठं उडी निसटून जरी पडली तर बाकीचे मेंढरं उड्या टाकून द्यायचं. तसं सध्या असं झालेलं आहे, एखादा कुठं गेला की बाकीचे म्हणजे माणसं लगेच माणसं तिकडं धावले. पण याच्यामध्ये आपल्याला काय कल्याण होणार आहे? सगळं एक म्हणून काय कल्याण होणार आहे सांगा? एखाद्याने आपल्याला काही आपलं भविष्य सांगितलं, काही सांगितलं, त्याच्याने आपलं काय कल्याण होणार आहे? आपल्याला काय काय ब्रह्मसुख मिळणार आहे का? त्याच्याने ब्रह्मसुख मिळणार आहे का सांगा? तर अशा प्रकारची ही स्थिती. कुठेतरी मी एकदा ऐकलं होतं की म्हणे मला हनुमानजी प्रसन्न आहे तेच बोलतात, आणि त्यांनी त्या माणसाला सांगितलं, तो माणूस सांगत होता संसारातल्या गोष्टी, माझी बायको मला सोडून गेली, 5-6 महिने झाले, अमुक तमुक. आणि ते म्हणतात नाही वो अलग चक्कर में वो उसका अलग अफेअर आहे असं सांगत होतं. आता मला खरं सांगा, हनुमानजी अशा गोष्टी सांगतील का? मारुतीराय समजा आपण समजू, आपण मारुतीरायाच्या शक्तीने आपण बोलतोय, तर मारुतीराय कोणाचे लफडे सांगतील का? खरंच सांगा की तुझा असा लॉचा आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण लोक असे ते भ्रमिष्ठ झालेत लोक की त्याचा काही विचारच करत नाही या गोष्टीचा, की आपण काय करायला लागलो, काय ऐकायला लागलो, कुठे चाललेलं आहे, जग कुठे चाललेलं आहे. अशा प्रकारची स्थिती झाली. बुद्धीचा जो विषय आहे त्या बुद्धीचा विषय हे त्या ठिकाणी चांगल्या ग्रंथाकडे कल नाही, चांगल्या ज्ञानाकडे कल नाही, आणि माणसं भरकटत चालले. आणि त्यांना आकलन करणं बी कठीणच झालं, कारण संख्या जास्त झाल्यावर माणसाचं काही चालत नाही. माणसाचं काही चालत नाही. खूपच समाज झाल्यानंतर काय करणार सांगा तुम्ही? जास्त लोक झाल्यावर मग आपल्यालाही त्यांच्यासारखं बोलावं लागतं. चांगलं आहे हो तुम्ही करता ते बरं, मग काय बोलणार आहात? कारण ते क्रॉस करण्याचा विषय नाही, त्याला राग येतो ना आपण बोललं तर. चांगलं सांगायला गेलं तर त्यांना राग येतो. ते काय झालं होतं, एकदा असं पाऊस पडला होता आणि त्या पावसाचं थेंब ज्याला लागले ते येडे झाले. म्हणजे गावातले सगळे लोक बाहेर होते, ते राजा फक्त याला राजा प्रधान तो महालामध्ये होता, बाकीच्या सगळ्या प्रजेवर तो पाऊस पडला. आणि त्या पावसाचा असा प्रभाव झाला की सगळे पागल झाले. पागल असे झाले, सगळ्यांनी कपडे फाडले, सगळ्यांनी कपडे फाडून फेकून दिले, सगळे नग्न दिगंबर झाले. एकही तुकडे एवढा तुकडा बी ठेवला नाही अंगावर. आणि सगळे उड्या मारायला लागले, काही काही बोलायला लागले. ते सगळी गँग भला 500-700 जण राजाकडे निघाले. आणि ते प्रधानानं पाहिजे, प्रधान गेला राजाकडे, म्हणले राजेसाहेब कपडे काढा.
कपडे काढ म्हणजे का मी काढतो आणि तुम्ही काढा म्हणले, नाही तर हे आपल्याला हाणतील म्हणले, हे आपल्याला हाणतील. कारण आता 500-700 लोक सगळेच भोंगळे आले तर आपण कुठं कपडे ठेवतात सांगा, त्यांच्यासारखंच आपल्याला व्हावं लागेल ना. म्हणून असे लोक खूप भरणं झाल्यावर मग माणसं तरी काय करणार, त्यांना काय सांगणार, बरं आहे भाऊ तुम्ही करता ते ठीक आहे, मग काय करणार, अशी स्थिती आहे. म्हणून माणसाचे ज्ञानाचे डोळे उघडले पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीच आहे, हे ईश्वरी ज्ञान आहे. हे सगळं ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञान आहे. तुम्हाला ईश्वर तत्वाचं काय आहे ते सगळं तुम्हाला सांगतात की काय असतं, ईश्वर काय आहे, जीव काय आहे, देह काय आहे, जगत काय आहे, प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. असं